नमस्कार, माझं नाव दिनार सोनी. मी एक वकील पण आहे आणि तबला प्लेयर पण आहे. तबला मी लहानपणापासून वाजवतो आणि मोठ्या मोठ्या उस्तादांकडे शिकलो आहे. मध्ये बरेच दिवस प्रॅक्टिस नव्हती म्हणून खंड पडला. 40 खंड म्हणजे खूपच मोठा पडला, 41 वर्ष. मी परत सुरू केलं तेव्हा मला व्यवस्थित जमायला लागलं समवट. तर मी आता म्हटलं की परत रियाज सुरू करून तबल्याचं एक चॅनलच सुरू करावं. तर माझ्या मनात असं आलं की जे लोक लर्नर्स आहेत, नवीन अगदी लर्नर्स आहेत, ज्यांना कुठे कोचिंगला जायला तबल्यासाठी वेळ पण नाही आहे, शाळा असते, कॉलेज असतं, पण आवड खूप आहे, तर त्यांच्यासाठी त्यांना ऑनलाईन माझ्या चॅनलचा वापर करता येईल का बघूया म्हणून एक इंट्रोडक्टरी स्पीच देऊन मग मी थोडी तबल्यावरची अक्षरं कशी वाजवायची ते पण सांगतो. पहिलाच एपिसोड आहे. तर तुमच्यासमोर तुम्हाला दिसेलच की मी तबला घेऊन बसलो आहे. त्यातल्या उजव्या बाजूला जे आत्ता मी हात ठेवला आहे त्याला तबला म्हणतात किंवा दाया म्हणतात, आणि जो मी आत्ता डाव्या बाजूला हात ठेवला आहे त्याला बाया म्हणतात किंवा डग्गा म्हणतात. पण या दोघांना मिळून एकत्रित शब्द तबला हाच आहे. आता तबल्यावर म्हणजे उजव्या साईडवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर बघा 3 सर्कल्स तुम्हाला दिसतील. 3 सर्कल्स. त्यातलं जे सगळ्यात बाजूचं लांब म्हणजे सगळ्यात बाहेरचं जे सर्कल आहे, सगळ्यात मी बोट फिरवतोय आता तुम्हाला दिसत असेल, सगळ्यात बाहेरचं जे सर्कल आहे त्याला किनार म्हणतात किंवा चाट म्हणतात. लक्षात ठेवा, किनार किंवा चाट. अर्थात तुम्ही माझा व्हिडिओ परत परत पण बघू शकता. मी बोट फिरवतोय ते चाट. त्याच्यानंतर जे सगळ्यात आतलं सर्कल आहे काळ्या रंगाचं त्याला शाई म्हणतात. मी आवाज काढून दाखवतो. हे बघा, हे शाईवर मी आवाज करतो, तुम्हाला दिसत असेल, याला शाई म्हणतात. आणि आतलं सर्कल आणि बाहेरचं सर्कल याच्या मध्ये सर्कल आहे त्याला आस म्हणतात. ही आस. बघा मी तिन्ही वाजवतो. आता आधी किनार वाजवतो, आता आस वाजवतो, मधलं सर्कल, आणि आता चाट वाजवतो, ही चाट. तर हा तबल्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला दिली. आता बायाची बघूया. बायावर पण 3 सर्कल आहे. जे सगळ्यात बाहेरचं सर्कल मी आता बोट फिरवतोय, सगळ्यात जे बाहेरचं सर्कल आहे त्याच्यानंतर एक आतलं मधलं सर्कल आहे आणि त्याच्यानंतर डग्ग्यावरची शाई आहे. ते शाईच म्हणतो आपण फक्त. मधल्या सर्कलला तुम्ही आस पण म्हणू शकता. ही जी बोटं आहेत आपली यांनी स्ट्राईक करायचं असतं. आतलं सर्कल शाई आणि बाहेरचं सर्कल याच्यामध्ये आहे. बघा, हा आवाज आहे. आता काही अक्षरं मी दाखवतो तबल्यावर कशी वाजवता येतील ते, आणि मग रियाज कसा करायचा ते बघू. हात असा ठेवायचा. ठेवलं की हे जे मधलं बोट आहे ते चिकटलं नाही पाहिजे तबल्याला. हे बघा मी दाखवतोय, हे मधलं बोट चिकटलं नाही पाहिजे तबल्याला. ही चाट. पहिलं बोट स्ट्राईक करायचं, त्याच्यानंतर आणि शाई. डग्यात ही जी पोर्शन आहे 4 बोटं वापरायचे, ती हे बाहेरचं सर्कल आणि शाई याच्या मध्ये जी गॅप आहे तिथे बसली पाहिजे. आता बघा कसं वाजेल ते. मी आता एक साधं अक्षर वाजवतो तबल्यावरचं, त्याला आम्ही ना किंवा ता म्हणतो तबल्यामध्ये. बघा, हे मी चाटीवर वाजवतोय किंवा किनारवर वाजवतोय. कसं होतंय बघा, हात असा पाठीमागे जातोय किंवा असं मागे. 2 पद्धती आहेत तबल्यावर हात टाकायच्या. बघा, याला ना किंवा ता म्हणतात. ना किंवा ता. त्याच्यानंतर आस वाजवली मी, ही धेन तेन पण म्हणतात. आणि हे पण एक 3 शाईवर वाजवलं जाणार. आता धा म्हणजे लक्षात घ्या चाट. आणि डग्ग्यावरचा स्ट्रोक, आघात एकाच वेळेला झालं पाहिजे. असं नाही बघा, असं वेगवेगळ्या वेळेला नाही, एकाच वेळेला. आता हे जे मी अक्षर वाजवलं याला धा म्हणतात. आता एक दुसरं अक्षर वाजवतो त्याला धीन म्हणतात. कधी आम्ही असा पण धीन वाजवतो आणि कधी असा पण वाजवतो. धीन वाजवायच्या 2 पद्धती आहेत. सगळेच तबली वापरतात. ही एक पद्धत आणि ही एक पद्धत. शाईचं सध्या आपण बाजूला ठेवूया. शाईच्यावर अक्षरं कशी वाजवायची ते थोडं कॉम्प्लिकेटेड आहे.
ते आपण नंतर बघूया. पण शाईवरी जनरली ही 2 बोटं वापरली जातात सगळ्याच घराण्यात. हे बघा, जेव्हा आपण मधलं बोट स्ट्राईक करतो तेव्हा त्याला ती म्हणतात. हे मी ती मारतोय. ही बाकीची बोटं अशी वर नाही आली पाहिजे, ते तुम्हाला कळावं म्हणून मी आता वर घेतले. ही ती. आणि आता पहिलं बोट मारलं, पहिलं बोट स्ट्राईक केलं शाईवर की त्याला ट म्हणतात. हा ती आणि हा ट. परत परत वाजवते बघा. ट ट ट ट टी 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 ट ट ट ट. हे एका पाठोपाठ एक लगेच वाजवलं की त्याचा उच्चार ती ट असा होतो. टी ट टी ट टी ट टी ट. आता रियाजासाठी तुम्हाला एक बोल सांगतो. क्लासिकल भारतीय म्युझिक हे कठीण आहे, ॲब्स्ट्रॅक्ट पण आहे, समजायला कठीण आहे. आणि आचरणात आणून चांगला तबला वाजवायला, चांगली सितार वाजवायला, चांगलं फ्लूट वाजवायला अफाट मेहनत घ्यावी लागते. हे कष्टाळू लोकांची विद्या आहे. भारतीय संगीत क्लासिकली कष्टाळू लोकांची विद्या आहे. इवन लाईट म्युझिकसुद्धा. तुम्हाला लाईट गाण्याला, अगदी सिनेमातल्या गाण्याला सुद्धा जर का तबला वाजवायचं असेल साधे ठेके, तरी त्याच्यासाठी सुद्धा भरपूर रियाज करावा लागतो. सिनेमातली गाणी वाजवणं खूप सोपं आहे, तरी पण त्याच्यासाठी रियाज करावा लागतो. आणि सतारी बरोबर, व्हायलिन बरोबर, सरोद बरोबर, फ्ल्यूट बरोबर तबल्याची साथ करणे कठीण आहे. त्याच्यासाठी तर भरपूर रियाज करावा लागतो. आणि तबला सोलोसाठी तर वर्षानुवर्ष अक्षरशः घटवावी लागतात. वर्षानुवर्ष, कमीत कमी 12 वर्ष, कमीत कमी. त्याच्यानंतर साधारण 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा तबला सोलो वाजवता येतो. ते चढत्या बाजूने आहेत. सिनेसंगीत, भावगीतं वाजवायला कमी रियाज, पण रियाज लागतोच. त्याच्यानंतर साथ करायला, कुठल्याही इन्स्ट्रुमेंटची गाण्याची साथ करायला रियाज तोही लागतोच, पण कमी लागतो. आणि सोलोला मात्र भरपूर रियाज लागतो. खूप ऐकावं लागतं, खूप शिकावं लागतं. एक एक व्हिडिओ तुम्हाला 4-4 वेळा ऐकावा लागेल, तो तुमच्या अंगात मुरायला सुद्धा. आता एक मी साधा बोल देतो रियाजासाठी. हा तुम्ही 15 मिनिटं वाजवा. आता तुमच्यासाठी मी काही वेळ वाजवतोय. हे बघा, पहिलं अक्षर बोल असा आहे. धा धा टी ट धा धा तुन्ना. धा धा टी ट धा धा तुन्ना. आता बघा, त्यातला मी धा वाजवतोय. धा. आता दोनदा धा आहे. आम्ही दोनदा वाजवला. धा धा. मग परत वाजवतो बघा. आता याच्यानंतर टीट आहे. धा धा टी ट. टीट असं. आता जोडून वाजवतो. परत वाजवतो. काय वाजवलं? धा धा टी ट. परत वाजवतो. परत वाजवतो. अजून एकदा. आता बोलतो आणि वाजवतो. परत धा धा टी ट. परत धा धा टी ट. परत धा धा टी ट. ह्याच्या पुढचा बोल आहे धा धा तुन्ना. आता धाधा पहिल्यासारखंच वाजवायचं. जसं आपण धाधा तीट मध्ये धाधा वाजवलं तसंच वाजवायचं. आणि तुन्ना असं वाजवायचं. हा तून आहे. हा तून आहे. आणि ना ना तुम्हाला माहिती आहे, याला मी सुरुवातीलाच सांगितलं, ना किंवा ता म्हणतात. हा तुन, हा ना. मग तुन्ना कसं वाजव? तुन्ना तुन्ना तुन्ना. हे तुन्ना वाजवलं. आता काय बोल होता ओरिजिनल? धा धा ती ट. त्याच्यानंतर धा धा तुन्ना. आता एकदम वाजवतो. धा धा ती ट. धा धा तुन्ना. धा धा ती ट. धा धा तुन्ना. आता हे सगळं तुम्हाला न थांबता वाजवायचं. पहिल्या स्ट्रोक एका स्ट्रोक मध्ये जमणार नाही. सुरुवातीला तुम्ही तबल्यावर बोटाने स्ट्रोक केलात तर कदाचित आवाज सुद्धा येणार नाही. स्ट्रगल करावं लागेल. आवाज सुद्धा येणार नाही. 8 दिवस लागतील नुसता आवाज यायला. तर तुम्ही व्हिडिओ बघितलात, लगेच शिकायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला येईल असं मुळीच नाही. आधी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला शिकायचं असेल तर आधी तबला घरी विकत आणावं लागेल. कुठल्याही तबला क्लासात गेलो किंवा कुठल्याही तबल्याच्या शिक्षकाची ट्युशन ठेवली तरी तो तुम्हाला घरी येऊन शिकवणार कसा? तुमच्याकडे तबला हवा. किंवा तुम्ही त्याच्याकडे गेलात
तर तो त्याच्या क्लासमधला तबला घेऊन तुम्हाला शिकवेल, पण तुम्ही घरी रियाज कसा करणार? 10 मिनिटं जर का तबला शिकला तर 10 तास रियाज करावा लागतो. हे सगळं ऐकून मला वाटतं कोणी तबला शिकायला तयारच होणार नाही. पण चांगला वाजवायचा असेल तर 10 मिनिटं शिकलं की 10 तास जरा सोडून गेले पुढचं आहे, पण निदान तासभर तरी रियाज करावा लागेल तुम्हाला. त्यासाठी घरी तबला आणणं आवश्यक आहे. घरी तबला असेल तरच या व्हिडिओचा फायदा आहे, नुसतं ऐकून काही होणार नाही. परत वाजवून दाखवतो तर संपूर्ण एकदम वाजवतो. धा धा ती ट धा धा तुन्ना. परत वाजवतो. आता बोलून वाजवतो एकदम. धाधा तीट धाधा तुन्ना हा अर्धा झाला. हा बोल तुकडा मी अर्धाच शिकवलाय. आता याच्या उत्तरार्ध, याचा उत्तरार्ध पुढील भाग म्हणजे ता ता ती ट. 10 सारखा ता वाजवायचा, फक्त डग्गा वाजवायचा नाही. बघा मी हात काढलाय. ता ता ती ट झालं. ता ता ती ट म्हणजे धाधाला मी असं वाजवतोय, ताताला विदाउट डग्गा. इतकंच लक्षात ठेवा. ता ता ती ट धा धा धिन्ना. धाधा तुम्हाला माहिती आहे, धा धा. आणि धिन्ना तुन्नासारखंच धिन्ना. तुन्ना आपण असं वाजवतो, धिन्ना असं वाजवायचं. हा तुन आणि हा धी. तुन्ना हा धिन्ना. आता ता ता ती ट धा धा धिन्ना हा पूर्ण बोल झालाय. धा धा ती ट धा धा तुन्ना ता ता ती ट धा धा धिन्ना. परत म्हणतो. धा धा ती ट धा धा तुन्ना ता ता ती ट धा धा धिन्ना. आता पूर्ण 4 वेळा वाजवतो, बोलतो पण तोंडाने. लक्ष द्या. तोंडाने म्हणतो, ऐका. धा धा तीट धा धा तुन्ना ता ता तीट धा धा धिन्ना धा धा तीट धा धा तुन्ना ता ता तीट धा धा धिन्ना. ज्यांच्या घरी तबला आहे त्यांनी पण हा व्हिडिओ ऐकून वाजवून तसं प्रयत्न करून हात साफ करून घ्यायला. हात मी साफ करणं म्हणतो. हातावर अक्षरं चढली पाहिजे, बसली पाहिजेत बोटात अक्षरं. कोणाला काही डिफिकल्टी असेल तर निसंकोच मला फोन करा. मी फोन नंबर सांगतोय आत्ता तोंडानी. हळूहळू सांगतो म्हणजे तुम्ही तो नीट रेकॉर्ड करू शकाल, लिहून घेऊ शकाल. आणि तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला फोन करू शकता, विचारू शकता. याचं मी काही पैसे घेणार नाही. सांगायचे मुफ्त म्हणजे फुकट सांगेन, तुम्हाला सल्ला देईन. तुम्ही मला वाजवून रेकॉर्डिंग पाठवलं तर मी ऐकून पण सांगू शकतो की तुम्ही बरोबर वाजवतात की नाही. फोन नंबर नोट डाऊन करा. 9820622460. परत एकदा सांगतो. 9820622460. तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार.